नमस्कार मास्टर रेसिपीजमध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत. एखादे काही पदार्थ असे असतात की ते विशिष्ट भागांमध्ये प्रसिद्ध असतात, असं मी आधीसुद्धा तुम्हाला म्हटलं आहे. तसंच आमचा ना विदर्भ हा भाग तेलंगणाशी असा जुळलेला आहे. तिकडनं मग तेलंगणा, विजयवाडा, हैदराबाद या ज्या गोष्टी आहेत, ही जी गावं आहेत, इथे एक पकोडा तयार करतात आणि त्याला आम्ही मद्रासी पकोडा म्हणतो. आणि हा मद्रासी पकोडा त्या काही भागांमध्ये, नागपूरमध्ये मात्र 3-4 ठिकाणी मिळतो. अप्रतिम असतो. गरम असताना तो खाण्यात जास्त मजा येते. आणि आमच्या इथे गोकुल वृंदावन नावाचं एक रेस्टॉरंट आहे. कित्येकांना माहिती असेल नागपूरला गोकुल वृंदावन. प्रसन्ना रेड्डी, मुन्ना रेड्डी आमचे मित्र आहेत आणि त्यांच्याकडला हा पकोडा तयार झाल्यानंतर ते मला फोन करतात किंवा मी गेल्यावर मुद्दाम तो पकोडा बनवतात, कारण तुम्हाला आवडतो. तसा हेवी आहे कारण त्याच्यात भरपूर तूप आहे, पण कधीकधी चालतं की नाही काय रे? मग चला चालवून घेऊ. आणि यासाठी 1 वाटी रवा, 1 वाटी चण्याच्या डाळीचं पीठ, त्याच्यात साधारण 1.5 वाटी बारीक चिरलेला कांदा, हिरवी मिरची, भाजलेली उडदाची डाळ, बारीक चिरलेलं आलं, बारीक चिरलेला कढीपत्ता, लसूण साधारण 1 चमचा, बारीक चिरलेली कोथिंबीर. हे भिजवण्यापूर्वी यामध्ये जवळपास पाव वाटी तूप आपण यामध्ये घालतोय. यानंतर हिंग आपल्याला बऱ्यापैकी लागेल आणि तो विष्णूजींचा असेल तर मजा येईल जास्त. साधारण 1 पाव चमचा हिंग, जाडसर कुटलेले धने साधारण 1 चमचा आणि जिरे 1 चमचा, चवीनुसार मीठ, लिंबाचा रस साधारण 1 चमचाभर. ह्याला सगळं पहिलं एकत्र करून घेऊ आपण. आणि सध्या ह्याचा जो ओलसरपणा आहे त्यातच आपल्याला भिजवायचं आहे, वेगळं पाणी घालायचं नाही आहे. ह्याला अशा पद्धतीने भिजवून 5 मिनटं तसंच ठेवायचं. 5 ते 7 मिनटानंतर यामध्ये बारीक खोबऱ्याचे तुकडे आणि 1 पाव चमचा आपण सोडा घातलेला आहे, थोडंसं पाणी आणि पुन्हा ह्याला मिक्स करायचं छान. आता ह्याला 5 मिनटं का ठेवलं आपण? कारण रवा पाणी शोषून घेतो आणि मग तो किती पाणी शोषून घेतो हे लक्षात आल्यानंतर मग थोडंसं पाणी त्यात घालायचं. क्या बात आहे. आणि तळण्यापूर्वी तुम्हाला माहिती आहे मी काय वापरतो. तळण्यापूर्वी ही फ्राय पावडर काय असते की ही पावडर 1 चमचाभर घेतली, अर्धा लिटर तेलात घातली तर तेल होतं हलकं. आणि हलक्या तेलामध्ये कुठलाही पदार्थ आपण जेव्हा तळतो तो कमीत कमी तेल घेऊन वर येतो. एवढं साधं सोपं सरळ गणित आहे. आणि याच्याबद्दलची अजून माहिती जी आहे ती खालती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. आणि तुम्हाला जर फ्राय पावडर हवी असेल तर खालती व्हॉट्सॲप नंबर आहे, त्यावर संपर्क साधा. आलं लक्षात? येस, फ्राय पावडर टाकू. पाण्याच्या हाताने हा छान असा जेवढा मोठा हवा आपल्याला गोळा तेवढा मोठा गोळा करायचा, गोल. आणि ये बा, गॅस एकदम कमी ठेवायचा. आणि यानंतर आपल्या या आजच्या स्वयंपाकघरात, आपल्या किचनमध्ये हा उत्सव म्हणजे मद्रासी पकोड्याचा उत्सव साजरा करायला आपल्याबरोबर आहेत ज्योत्स्ना पंडित, की ज्या नागपुरात आत्ता खूप मोठ्या प्रमाणात सामाजिक काम करतात आणि त्या आपल्याला काहीतरी 2 शब्द सांगणार आहेत. आपण स्वागत करू, त्यांना छान पकोडा खिलवू. आणि नमस्कार. नमस्कार. कशात? मी एकदम मजेत. ऑल वेल. हे तुमच्यासाठी ठेवलेलं आहे. बरोबर. त्याच्यामुळे हे तुम्ही आत्ता खात असाल तर आत्ता खा,
किंवा नंतर खा, कधी पण. नाही नाही, प्रेझेंटेशन खूप सुंदर आहे. हो. विष्णूजी चं हे रेसिपी आणि तुम्ही जिथे बनवता हे किचन हो, मला खूप आवडलं. क्या बात आहे. त्याच्यामागे कारण असं आहे की मी गेले 5-1 वर्ष कॅन्सर प्रिव्हेन्शनचं आम्ही काम करतो. त्याच्यामध्ये मूळ जी जीवनशैली हा जो सतत बोलबाला असतो ना की कॅन्सर हा एक लाईफस्टाईल डिसीज आहे, तर मला तेच वाटतं की आपलं किचन हे आपल्या हेल्थचं पॉवर हाऊस आहे. बरोबर है ना. इथे तुम्ही जे खाल, जसं खाल आणि ज्याच्यामध्ये खाल तर तसे तुमचं शरीर अगदी बनतं. अगदी बरोबर. आणि इथे सगळं प्लास्टिक फ्री आहे. बरोबर. मला फारच आनंद झाला. नाही नाही, माझं नेहमी तेच हे असतं की तांबा, पितळ, कासं, लोखंड हे सगळे भूपात्र आहे, जमिनीतून निघालेलं मिनरल आहे, ते कळत न कळत तुमच्या पोटात जातं. हो, कारण कॅन्सर आणि अनटाइमली डेथसाठी कारण हेच आहे की आताचं जे जनरेशन जे फूड कन्झ्युम करत आहे त्याच्यामध्ये मिनरल्स नाही आहेत. आणि आपण ही भांडी वापरणं बंद केल्यामुळे ते जे सहज जात होते, म्हणजे काही भाज्यांच्या माध्यमातून जातात आणि काही भांड्यांच्या माध्यमातून. तर विनंती अशी आहे की आपल्याकडे खूप सहज उपलब्ध आहेत. विष्णू धातू उद्योगाद्वारे सुद्धा आहे आणि आज ग्लोबल मार्केट ओपन आहे. ग्लोबल मार्केटपेक्षा मी काय म्हणेन की तुमच्या घरातच आहेत ती तुम्ही अडगळीत ठेवली आहे. कारण याचा कलई कोण करेल? कलई केली नाही तरी चालतं, कारण जोपर्यंत पदार्थ गरम असतो तोपर्यंत त्याला काही होत नाही. गरम असतानाच तो काढा. कलई नसल्या भांड्यात सुद्धा तुम्ही हा पदार्थ तयार करू शकता. पण कढई करायची असेल तर कढईची किट सुद्धा आपल्याकडे उपलब्ध आहे. आणि सध्या तुम्ही रोटरीसाठी खूप मोठ्या प्रमाणात प्लास्टिक फ्रीवर एक मोहीम चालवली आहे. आम्ही प्लास्टिक फ्री किचन ही मोहीम राबवतो आहे. त्या निमित्ताने अनेक ठिकाणी अनेक प्रकारचे प्रबोधनात्मक प्रचार प्रसार आणि स्वीकाराचे आम्ही कार्यक्रम राबवतो आहे. तर तुमची मदत फारच मोलाची आहे. तुम्ही भारतात नव्हे विदेशात सगळीकडे तुम्ही एक मास्टर शेफ म्हणून प्रसिद्ध आहात. तर तुम्हाला विनंती आहे की प्लास्टिक मुक्त किचन करण्यासाठी तुम्ही या मोहिमेला सहभाग द्या. आणि तुमच्यासाठी आम्ही काहीतरी आणलेलं आहे. वाह, क्या बात आहे. मला सांगण्यात आनंद होईल की विष्णूजी की रसोई हे प्लास्टिक मुक्त किचन आहे. कारण आत्ता टाइम्स ऑफ इंडियाचं एक बातमी होती, एक कव्हरेज होतं की आईच्या दुधात सुद्धा मायक्रोप्लास्टिकच्या ट्रेसेस आढळल्या आहेत. आणि ही आपल्यासाठी फारच म्हणजे अलार्मिंग वॉर्निंग आहे आपल्यासाठी. तर म्हणून त्या अनुषंगाने मला असं वाटतं की ही खूप मोठी बाब आहे की तुम्ही तुमच्या किचनमध्ये कुठेही प्लास्टिकचा वापर करत नाही. आणि आम्ही मगाशी बोललो त्यात पाण्याला सुद्धा, म्हणजे सगळं आपल्याला होतं पण पाण्याला आपल्याकडे काही दुसरं अजून उपाय नाही आहे किंवा आपल्याला ऑप्शन मिळालं नाही आहे. तर तुम्ही विष्णू जल आणायचं आम्हाला कबूल केलं आहे. जसं दूध टेट्रा पॅक मध्ये येत आहे तसं विष्णू जल कागदाच्या ह्याच्यात असेल, टेट्रा पॅक मध्ये असेल. आणि पाहत राहा मास्टर सिरीज, लाईक करा, सबस्क्राईब करा, यांच्या सूचना लक्षात ठेवा आणि प्लॅस्टिक मुक्त भारत करण्याचा एक दृढ संकल्प करा. नमस्कार.